नमस्कार, मी गौरव देशमुख. गणित पारावरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तसंच आपल्या गौरव देशमुख या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण युवा उद्योजक सोबत आलेलो. आता इथं आपल्या ऊसाची शेती ते करतात. आता आपल्या विदर्भात आपण बघतो की बऱ्याचशा इथे आपण ऊसाची शेती नसते किंवा ऊसाची शेती जरी असली तर आपल्या इकडे कारखाने कमी आहेत बरेचसे. तर इथे या युवा उद्योजकांनी काय केलं की बाबा ऊस आपला लावला आणि रसवंतीसुद्धा ते चालवतात आणि रसवंतीतून बरीच ती कमाई करतात आणि चांगली त्यांची स्पॉटसुद्धा आहे आपल्या इथे. तर आपल्यासोबत ते आहेत, तर त्यांचं आपण स्वागत करूया. दादा, तुमचं नाव काय सांगा? वैभव आरू. तर आपली रसवंती आहे वाशिम रिसोड रोडवर. तर मला असं वाटते की शेतकऱ्यांनी, प्रत्येक शेतकऱ्यांनी हा जोडधंदा केलाच पाहिजे. कारण की जोडधंदा असल्याशिवाय शेतीला पर्याय नाही. तर ऊसाचं उत्पन्न असं आहे की आपण जर रसवंती करता जर ऊस लावला तर कमीत कमी एका एकरात 7 ते 8 लाखाचं उत्पन्न होऊ शकते. 7 ते 8 लाख. हा. कधीपासून करता तुम्ही हे आता याले झाले कमीत कमी 7-8 वर्ष होऊन गेले. 7-8 वर्ष होऊन गेली. मग तुमची कशी सुरुवात होती, काय त्याच्याबद्दल थोडं सांगा. पहिले छोटासा धंदा केलता, म्हणजे 10 गुंठ्यात प्लॉट केलता ऊसाचा. नंतर आता 1.5 एकरापर्यंत जाऊन पोहोचला तू. 1.5 एकरापर्यंत. हो. तर किती इथे शेती किती आहे तुमची या जागेवर? इथं 5 एकर आहे. 5 एकर शेती. फक्त एवढंच की ऊसाला भरपूर पाणी लागते. भरपूर पाणी लागतं. हो. पाणी आहे का मग? हो, पाणी आहे. मग आता तुम्ही हे जी करता रसवंती तुमची आहे, तर कसा याच्यात प्रॉफिट भेटते, काय होते याच्यात, कसा फायदा होते ऊसाचा वगैरे? ऊसानं एकतर आता कोल्ड्रिंक्स तर संपूर्ण बंदच झालं आहे. बरोबर. कारण कोणाची मागणी रसाकडेच आहे आणि रस असा लागतो की म्हणजे कोणता रोग येऊ शकत नाही, काहीच नाही. बरं. हो. मग आता तुम्हाला हे जे करताना काही अडचणी आल्या का स्टार्टिंगला, जेव्हा तुम्ही सुरुवात करत होती तेव्हा काही अडचणी? तेव्हा एवढी मार्जिन नव्हती रसाला. आता प्रत्येक कोण्या ठिकाणी जा कोल्ड्रिंक्स बंदच झालेला आहे. म्हणून त्या डायरेक्ट उचलले मागणी आली. त्याच्यामुळे आपलं जे 10 गुंठ्यात प्लॉट राहत जाय हा आपला 1.5 एकरापर्यंत जाऊन पोहोचला मागणी करता. पण आता आपल्या इकडे पाहिले तुम्ही विदर्भात, आपल्या विदर्भात कोणी ऊस घेत नाही जास्त. तर तुमच्या शेतकऱ्याला काय सांगाल, कसे ऊस घेतला पाहिजे आणि जर समजा ऊस जर घेतला तर याच्यात कोणता रोग येते का, काही अडचणी असतात का, त्याबद्दल थोडं सांगा. ऊसावर फवारणी करायचं पहिली गोष्ट म्हणजे कामच नाही. जर रोग जर पडला तर आपण एखादं बुरशीनाशक कोणतं आणून त्याच्यावर फवारू शकतो. आणि जास्तीत जास्त समजा खताचं प्रमाण कमी असलं पाहिजे, शेणखत जास्त असलं पाहिजे ऊसाला. शेणखत जास्त असलं पाहिजे असं तुमचं मत? हो. तर मला सांगा, आता तुम्ही युवा आहात. हो. तर युवा लोकांनी कसं असं एक म्हणजे आता काही पण उद्योग असतील ते कसे केले पाहिजे आणि कशा समजा त्या पद्धतीने गेलं पाहिजे असं तुमचं काय मत? जर धंद्यासाठी जर आपल्या इकडे जर कारखाना नाही, जर धंद्यासाठी जर प्लॉट लावायचा असेल ऊसाचा तर आपल्याला त्याची स्टेप बाय स्टेप ऊस लावा लागेल. कारण की जोपर्यंत आपला धंदा चालू आहे पाणी पडेपर्यंत, मे महिन्यापर्यंत, तर तो ऊस पुरला पाहिजे टप्प्याटप्प्यानं. असा लावला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यानं. प्रत्येकाने हा धंदा केलाच पाहिजे. जर आपण कारखान्याला दिलं तर ते निम्मे पैशात पण जात नाही, म्हणजे 3.5 लाखापर्यंत पण जात नाही एका एकरातला प्लॉट. तर असा जर आपण प्लॉट तयार केला तर 7 ते 8 लाखापर्यंत पोहोचू शकतो. 7 ते 8 लाखापर्यंत. तर किती एकरात म्हणले तुम्ही? 1.5 एकर. हे 1.5 एकरात आहे. तर आता हे 10 लाखापर्यंत जायला पाहिजे कमीत कमी. 10 लाखापर्यंत म्हणजे रसवंती आहे म्हणून. बरं. तसा जर लावला तर कारखाना 2.5 लाखात मोकळा करून देते आपले. हो का? म्हणजे 1.5 एकरात तुम्ही पाहू शकता, जर कारखान्यात जर विकला तर 2.5 लाख रुपये देतात आणि जवळपास यांची रसवंती असल्यामुळे यांना जवळपास 8 ते 10 लाख रुपये एवढं उत्पन्न पडते. तर मला अजून सांगा की आता हे जे ऊस असतो, आता तुम्ही त्याच्यावर म्हटलं की फवारणी करत नाही वगैरे गोष्टी करत नाही, तर त्याच्यामुळे तो रस पण जास्त म्हणजे गोड लागू शकतो, गोड लागते. आणि आता मी रासायनिकचं कामच नाही ऊसावर. मी यांचा रस सुद्धा पिला, त्याच्या रसमध्ये पण अशी म्हणजे तुमचा एक प्युअर रस लागतो. असं नाही की आम्ही मार्केटिंग म्हणून व्हिडिओ नाही करायलो की बाबा यांची मार्केटिंग म्हणून, असं नाही. मी एक रियालिटी म्हणून सांगतो, शेतकऱ्यांचा हे सुद्धा मुलगा आहे आणि मी पण सुद्धा मुलगा. तर हे त्यांचा रस जो आहे तो क्वालिटी लागतो. तर शक्यतो याच्यावर रासायनिक फवारणी जर नाही केली तर जैविकची फवारणी एक नंबर असू शकते ऊसाली. एक तर जीवाला हानिकारक नाही आणि ऊसालाही हानिकारक नाही. बरं. जैविकची फवारणी करायची कोणची पण एखादी, ते याच्यावर तर रोग येऊ शकत नाही ऊसावर. याच्यावर रोग येत नाही. तर दादा, मला विचारायचं होतं की ऊसात अजून काही येऊ शकते का, अजून ऊसात फायदा? ऊसात येऊ शकते ना. जर आपण पहिल्या महिन्यात जर ऊसाची लागवड केली तर त्याच्यात संभार येऊ शकते. कमीत कमी एका एकरात आपण 1.5-1.5 लाखाचा संभार विकू शकतो. अन्यथा संभार जर नसेल लावायचा तर आपण टरबूजही लावू शकतो. टरबूज 3 महिन्याचं पीक आहे, टरबूज येऊ शकते 1.5-1.5 लाखाचं. म्हणजे यावरून तर खर्च निघून जाते आपल्या ऊसाचा पूर्ण. म्हणजे जे उन्हाळ्यात पीक घेतो, कारण ऊस जोपर्यंत कांड फेकत नाही तोपर्यंत त्याच्यात आंतरपीक येऊ शकते. संभार, मेथी, पालक काही येऊ शकते त्याच्यात. टरबूज आंतरपीक कोणतं घेऊ शकतो आपण. आणि याला जर ड्रीप असली तर एकच नंबर. ड्रीप असली? हो. मला पाण्याची सुविधा तुम्ही कशी केली? ड्रीपनच केली? हो, यांना ड्रीपच आहे आता. मग आता तुम्हाला कशाचा त्रास नाही का, काही डुकर वगैरे? डुकराचा त्रास असला झटका मशीन लावून द्यायची. झटका मशीन? हो. अजून याच्यामध्ये काय घेता मग? अजून तुम्ही म्हणले टरबूज वगैरे तुम्ही घेता? टरबूज येते ना. हो ना, संभार घेतला आम्ही गेल्या वर्षी. संभार पण? म्हणजे संभार प्लस हे पण?
दोन्हीचा फायदा झाला तुम्हाला. जोपर्यंत ऊस मोठा होत नाही तोपर्यंत काही पीक घेऊ शकतो आपण, आंतरपीक. बरं, हो. मला आता विचारायचं तुमच्या डोक्यात तो रसवतींचा प्लॅन कसा आला, म्हणजे रसवती करायची याच्यासोबत असा तुम्ही युवा म्हणून? ते या शेतीत काही उरत नव्हतं ना, सोयाबीन नाही, हरभरा नाही, तूर नाही, हे उधण लागते हा. किंवा रोयाचा त्रास, उसाला एक तर डुकराचाच त्रास आहे, पण आपण जर राखण केलं का तार कंपाऊंड असलं तर उसाचाही त्रास नाही. म्हणजे आणि जास्त पाणी झाला तर उलटा फायदाच आहे. आता जास्त बरसात होऊन राहिली हो. तर बाकीचे पिकं वाहून चालले, उसाले काहीच नाही होतं. आता पूर गेला आपल्या उसानं बरोबर. तर काहीच नाही झालं उसाले, उलटा गुळचट झाला तो. म्हणजे ते पूर गेला तर जास्त फायदा झाला. फायदा झाला. उसाला जेवढं पाणी देसाल तेवढं कमीच आहे. तेवढं कमीच. हा, बरोबर. त्या सासून जरी राहिलं पाणी तरी काहीच नाही होत. बरं, मग आता रसवंतीत तुमच्या कसा, तुम्ही म्हणले 7-8 लाखाचा प्रॉफिट होते, मग ते कसा तुम्हाला हे होते, समजा तुम्ही कसे त्याची हे करता, मॅनेजमेंट करता, काय गोष्टी करता, कसं करता ते पुढच्या वर्षी? हो, पुढच्या वर्षीसाठी समजा आता हे जर तोडला तर एकदा ऊस लावला तर शेतकऱ्याचा खर्च वाचते. कारण एकदा जर लावला तर 3 वर्ष येते. 3 वर्ष? हा, 3 वर्ष लावायचं कामच नाही, नुसतं पाणीच द्यायचं त्याला. नुसतं पाणी? हो, म्हणजे बाकी काहीच नाही करायचं, काहीच नाही. शेणखत आणि पाणी चालूच ठेवायचं. शेणखत आणि पाणी? हो, ते पण एकच महिना खर्च समजा. बरसातीत तर पाणी द्यायचंच काम नाही कोणा शेतकऱ्याला. तर मला असं वाटते प्रत्येक शेतकऱ्यानं असं काहीतरी केलं पाहिजे, शेतीला जोडधंदा. समजा की रसवंती पण आहे तुमचं आणि हे पण आहे. शेतीला जोडधंद्याशिवाय शेतकऱ्याच्या मुलाचं आयुष्य घडणार नाही. बरोबर. हो. आणि आता पहिले तर नोकऱ्या राहिल्याच नाही. हो. तर प्रत्येक युवा उद्योजकांना असं काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. हो. तर यांनी सांगितलं की युवा उद्योजकांनी म्हणजे काहीतरी नवीन केलं पाहिजे. आता शेतकऱ्याचे हे मुलं आहेत, तर यांनी रसवंती चालू केली. आता त्यांनी सांगितलं की आम्ही जवळपास 7-8 लाख रुपये हे कमवतात. आणि आता त्यांची ऊसाची शेती तुम्ही बघितली असेल मागे, त्यांनी सांगितलं की बाबा एकदा जर आपण तोडला तर तो अजून येते पुढच्या वर्षी. म्हणजे पाणी जरी यायला जास्त असला तर पूर येऊन गेला होता इथे, पण त्याचा सुद्धा त्यांना फायदा झाला. म्हणजे आपल्या इकडे आपण विदर्भात बघतो की बऱ्याचशा आपण म्हणतो कारखाने नाहीत, बऱ्याचशा गोष्टी नाहीत, पण जर अशी युवा उद्योजक असेल, त्यांच्या मनात नवीन धाडस करायची हे असेल, हिंमत असेल, तर अशा टाईपची रसवंती सुद्धा तयार होऊ शकते आणि त्यांना फायदा सुद्धा होऊ शकते. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आमच्या गणित पारावरचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि गौरव देशमुख या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. हा रस पित आहे, म्हणजे आता तुम्ही बघू शकता की हा रस म्हणजे खूप प्युअर असा आहे. मी बऱ्याच जागा रसवंतीवर रस पितो, पण असा रस कुठे मिळत नाही. आता आपल्यासोबत काही हे आता रस प्यायला काही इथं मंडळ आलेली आहे, त्यांना आपण विचारू कसं वाटतं रस इथलं? एकदम छान आहे, एकदम चांगला आहे. सो एकदम जोराची आहे इथली. हो. आणि एक कसा परिसर कसा वाटतं अजून इथं? परिसर तर एकदम निसर्गरम्य आहे. म्हणजे पार्किंग करायसाठी जागा आहे समोर, आंब्याची झाड आहेत, सावली आहे, ऊस समोरच आहे, एकदम चाता रस भेटते इथे. कधीपासून रस पिता तुम्ही? आम्ही जेव्हापासून लावली आणि तेव्हापासून बघतो. हो. तुमचं कसं आहे? आम्ही पण इथून वाशिमला गेलं की आम्ही दुसरीकडे कुठे रस पित नाही, आम्ही इथून रस पितो. कारण इथली टेस्ट चांगली आहे. इथं याच्यामध्ये बर्फ नाही, काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. आणि पुन्हा कसं इथं बसल्या ना, जरी थांबायचं नसलं तरी आम्ही 5-10 मिनिटं बसतोय, कारण इथं निसर्गरम्य असं आहे, इथून निघा वाटत नाही. आजूबाजूला भरपूर म्हणजे इथं निसर्गरम्य जागा आहे. आणि अजून इथला जो रस आहे, आता वाशिमला लोक जातात पण तिकडून येताना इथंच रस पितात. तर आता आपण रस पण थोडासा पिऊन पाहूया. म्हणजे याची जी चव आहे, 1 नंबर चव आहे. तुम्ही कधी जरी इकडे वाशिमला जात असाल किंवा वाशिमहून येत असाल तर नक्की इथे थांबा, 5 मिनिटं द्या आणि रस पिऊन बघा. धन्यवाद.